गुणरत्न सदावर्तेंनी महाराष्ट्र बंद हाणून पाडल्यानं त्यांची खदखद महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यात जाणवली। उद्धव ठाकरेंनी तर सदावर्तेंना लाडके वकील अशी उपाधी दिली, तर संजय राऊतांनीही सदावर्तेंचा समाचार घेतलाय। महाविकास आघाडीनं पुकारलेला महाराष्ट्र बंद गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे मागे घ्यावा लागला। गुणरत्न सदावर्तेंवर विरोधकांनी हल्लाबोल केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सदावर्तेंवर टीका केली। महाराष्ट्रात यापुढे अत्याचार झाल्यास त्याची जबाबदारी सदावर्तेंवर राहील असा आरोप संजय राऊतांनी केला। सरकारनं एका याचिकाकर्त्याला त्यांचा आवडता सदा आवडता कोर्टात पाठवलं। पण ठीक आहे, यापुढे जर महाराष्ट्रात अशा काही दुर्दैवाच्या घटना घडल्या तर त्याची जबाबदारी ही संबंधित कोर्टावर आणि त्या याचिकाकर्त्यावर राहील। उद्धव ठाकरेंनी सदावर्तेंचा उल्लेख सरकारचे चेले चपाटे असा केला। गुणरत्न सदावर्ते हे सरकारचे लाडके याचिकाकर्ते असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। आणि याने जेव्हा अंदाज आला की हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार तर होणारच, त्यांनी त्यांचे चेले चपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदाला अडथळा निर्माण केला गेला। उद्धव ठाकरे हे संविधानापेक्षा मोठे आहेत का असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी केला। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सदावर्तेंनी केला। उद्धवला माहिती आहे प्रत्येकाला बाप असतं, उद्धवच्या बापानी सुद्धा बंद करून पाहिला होता। न्यायालयाचे त्या प्रकरणातले निर्देश काय? मग काय उद्धव संविधानापेक्षा मोठा झाला का? संविधान हे समानतेचं तत्व देत आहे। सदावर्तेंनी विरोधकांच्या बंदचा फज्जा उडवला, त्यामुळे विरोधकांची चरफड आज दिवसभर पाहायला मिळाली। येत्या काळात विरोधकांच्या निशाण्यावर सदावर्तेही असणार हे निश्चित। दिलीप राठोडसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।